नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी विज्ञान पाठ क्रमांक 12 मानवी स्नायू व पचन संस्था स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. पचनाची क्रिया मुख पासून सुरू होते. पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात. स्नायू संस्थेचे रक्तपेशी बनवणे हे कार्य नाही. हृदयाचे स्नायू हे हृदस्नायू असतात. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रासनलिकाचे कार्य आहे. प्रश्न क्रमांक 2. सांगा माझी जोडी कोणाशी? अ गट ब गट. 1. हृदस्नायू. उत्तर आहे आम्ही कधीच थकत नाही. 2. स्नायूंमुळेच होतात. उत्तर आहे जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली. 3. पेप्सिन. उत्तर आहे जाठर रसातील विकार. 4. पेटके येणे. उत्तर आहे स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन. 5. अस्थिस्नायू. उत्तर आहे नेहमीच जोडीने कार्य करतात. प्रश्न क्रमांक 3. खोटे कोण बोलतोय? अवयव, विधान, उत्तर. 1. जीभ. माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड चव ओळखतात. उत्तर आहे जीभ खोटे बोलते. जीभ सर्व चवी ओळखू शकते. 2. यकृत. मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत खरे बोलते. 3. मोठे आतडे. माझी लांबी 7.5 मीटर आहे. उत्तर आहे मोठे आतडे खोटे बोलते. त्याची लांबी 1.5 मीटर आहे. 4. अपेंडिक्स. पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही. उत्तर आहे अपेंडिक्स खोटे बोलतो. तो मानवी शरीरात कोणतेच कार्य करत नाही. 5. फुफ्फुस. उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग असतो. उत्तर आहे फुफ्फुस खोटे बोलतो. त्याचाही उत्सर्जन क्रियेत सहभाग असतो, परंतु वृक्का इतका महत्त्वाचा नसतो. प्रश्न क्रमांक 4. कारणे लिहा. जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. उत्तर आहे जठराच्या भित्तिकेत जाठर ग्रंथी असतात. त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात. त्यामुळे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. उत्तर आहे हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाहीत. ते मृदू प्रकारचे असून त्यांचे कार्य अविरतपणे चालू असते. म्हणून हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत. उत्तर आपल्या आहाराच्या सवयी आणि व्यायामामुळे आपले स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण होतात. ते जर व्यवस्थित नसले तर आपल्या शरीरात वेदना आणि व्याधी सुरू होतात. म्हणून शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत. मादक पदार्थांचे सेवन करू नये. उत्तर आहे मादक पदार्थांच्या सेवनाने आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो. तंबाखू, सिगारेट अशा पदार्थांचे व्यसन लागते. कॅन्सरसारख्या अत्यंत भयानक रोगाला ते आमंत्रण असते. शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे कार्य मादक पदार्थांमुळे बिघडू शकते. म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते? उत्तर आहे स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात. 1. अस्थिस्नायू किंवा ऐच्छिक स्नायू. 2. हृदयाचे स्नायू किंवा हृदस्नायू. 3. मृदू स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू. आम्लपित्त का होते? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? उत्तर आहे आम्लपित्त होण्याची विविध कारणे. 1. पचावयास जड आणि शरीरात अवरोध करणारा आहार सेवन करणे. 2. पूर्वीचे भोजन पचलेले नसताना जेवण करणे. 3. आंबट पदार्थांचे अधिक सेवन करणे. 4. शिळे अन्न सेवन करणे किंवा कोणतेही अन्न 2 वेळा गरम करून खाणे. आम्लपित्ताचे शरीरावर होणारे परिणाम. पोटात जळजळ होणे, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ होणे, डोके दुखणे, मळमळणे, उलटी होणे, अंगावर पुरळ येणे इत्यादी.
इ. दातांचे प्रमुख प्रकार कोणते? त्यांचे कार्य काय आहे? उत्तर. पटाशीचे दात, सुळे, उपदाढा आणि दाढा हे दातांचे प्रमुख 4 प्रकार आहेत. पटाशीच्या दातांनी तुकडा मोडता येतो किंवा एखादी वस्तू सोलता येते. सुळे शाकाहारी प्राण्यात किंवा मानवात विशेष वाढलेले नसतात. भक्ष्याची शिकार करायला सुळ्यांचा उपयोग होतो. उपदाढा आणि दाढा यांचा वापर चर्वण करायला होतो. प्रश्न क्रमांक 6. पचन संस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे द्या व अन्नपचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दांत लिहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पचन संस्थेमध्ये तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार यांचा समावेश होतो. अन्नपचनाची प्रक्रिया. 1. तोंड. अन्नपचनाची प्रक्रिया तोंडापासून सुरू होते. तोंडात अन्नाचा घास घेतल्यावर अन्न दातांच्या मदतीने बारीक केले जाते. अन्नात लाळ मिसळली जाते. 2. ग्रसनी. ग्रसनी म्हणजे घसा. या ठिकाणी अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड उघडते. 3. ग्रासिका. ग्रासिका ही अन्ननलिकेचा पहिला भाग असून घशापासून जठरापर्यंत ही नळी असते. दातांनी चावून बारीक केलेले अन्न ग्रासिका जठराकडे घेऊन जाते. 4. जठर. जठर हा अन्ननलिकेचा पिशवीसारखा भाग आहे. जठरात अन्न घुसळले जाऊन त्यात जाठररस मिसळला जातो. नंतर अन्नाचे हे पातळ मिश्रण लहान आतड्यात जाते. 5. लहान आतडे. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. इथे अन्नाचे पचन व शोषण होऊन तयार झालेली पोषक द्रव्ये रक्तात मिसळली जातात. 6. मोठे आतडे. मोठ्या आतड्यात पचलेल्या अन्नातील पाण्याचे शोषण होते. न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यातून नंतर गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जाते. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.